नमस्कार. काय चाललंय माझ्या मैत्रिणींनो? हे पहा, मी कधीच दिवसा झोपत नाही, पण मी आज झोपले आणि 1च तास झोपले. तर 1 तास झोपल्यानंतर इतकं असं जड वाटत आहे की उठू नाही वाटत. खरंच दुपारची झोप काहीच चांगली नसते. आणि माझ्या मैत्रिणींना एकच सांगायचं आहे की बाई, दुपारी झोपू नका गं बाई, काही करा, पण दुपारी झोपणं खरंच कठीण असते. मी 1च दिवस झोपले तर मला आता ना इतका थकवा आलाय ना की नको वाटायला, उठायला पण नको, काही काम करू नको असं वाटायला. आणि मी काय केले, सहजच पडले आणि डोळा लागला. पण तुम्ही झोपू नका दुपारी. खरंच दुपारची झोप ही खूप खराब आहे. पण काय करायचं माहिती आहे का, आपण जेवलो ना तर थोडं एक 10 मिनिटाची विश्रांती घ्यायची आहे. पण जास्त विश्रांती घ्यायची नाही. जास्त विश्रांती खरंच खराब असते. मला आजच समजून आले. मी जास्त म्हणजे अर्धा 1 तासच झोपले तर मला आता नको असं उठायला झालं. 4-5 वाजले, स्वयंपाकाची टाईम झालेली आहे. आता स्वयंपाक पण करायचा आहे. चला म्हणलं कशी तरी उठले. मी चहा पिला डिकॉशन, कारण मी दूध पण बंद केलं आहे. दूधही घेऊ नये म्हणलं, कारण आपण दूध घेतो. दूध असलं की आपण चहा करतो मैत्रिणींनो. आणि चहा केला, जास्त चहा पिण्यात येतो आणि चहा पिलेला बरा नसते. म्हणून मी काय केलं, घरात दूध राहिलं की आपण चहा पितो, म्हणून मी दूधच बंद करून टाकलं. म्हणून म्हणते माझ्या मैत्रिणीनं, तुम्ही पण काय करा माहिती आहे का, थोडा चहा कमीच करा, चहा पिऊच नका. आणि दुपारीची झोप जराशी टाळा. थोडीशी विश्रांती, आपण काम करून करून खूप थकतो, म्हणून थोडीशी विश्रांती घ्या. एक कशी विश्रांती की आपण दुपारचं जेवलो ना, एक 10 मिनिटाची विश्रांती घ्यायची आहे. बघा माझे डोळे किती बारीक झालेले आहेत, कारण अजूनसुद्धा असं वाटते की 5-5:30 वाजलेले आहेत तरी आणखीन झोपावंच असं वाटते. म्हणजे किती, हे बघा झोप किती हराम आहे सांगा तुम्ही. मला दिवसा कधीच झोपणं होत नाही. माझी सारखी धावपळ असते, धावपळच करत असते मी. पण फक्त आज एकच गलती झाली की मी म्हणलं थोडंसं झोपावं आणि ती थोडीशी झोप मला एवढी त्रास देत आहे की सांगूच नका. म्हणून मी माझ्या मैत्रिणीसोबत शेअर करत आहे व्हिडिओ की बाई, ज्यादा खाना फजित का, ज्यादा सोनाही फजित का आहे. त्यामुळं काय करायचं आपण माहीत आहे, आपल्याला कामं खूप असतात, आपल्याला थकवा येतो, आपल्याला झोपावं असं वाटतं. पण ते थोडीफारची 10 जेवल्यानंतरची डुकली घ्या, जास्त डुकली घेऊ नका. आणि दुपारी झोपणे वाटते तेवढं सोपं नाही. आणि सगळ्या महिलांना तर झोपणं होतच नसते. खूप महिलांना कामं असतात. पण काही महिलांना दुपारी थोडासा वेळ असतो. मग दुपारी वेळ असल्यानंतर असं वाटते बाबा चला थोडंसं झोपावं, काय होतंय थोडंसं झोपल्याने काय फरक पडतो. पण दुपारी झोपलं ना तर हे बघा अशी सुस्ती येते. मला जशी सुस्ती आली तशी तुम्हाला पण सुस्ती येईल. त्यामुळं काय करता, काहीतरी काम घेऊन बसलेलं बरं बाई. काय वाचन करत बसलेलं बरं, काय लिहित बसलेलं बरं. आपण काय करतो, टी व्ही पाहतो. टीव्हीचं पाहण्याचं येडा असतं महिलांना. ती टी व्ही पाहिलेली बरी बाई, थोडंसं एखादं सिरियल बघितलेलं बरं, पण झोपलेलं नाही बरं बाई, मला असं वाटतंय. म्हणून काय करा बाई, दुपारी झोपूच नका तुम्ही, असं मला वाटतंय बघा. म्हणून मी हा व्हिडिओ केला. तर काय करा माहिती आहे का माझ्या मैत्रिणींनो, दुपारी झोपायचं टाळा. तब्येतही चांगली राहील. फ्रेश वातावरणामध्ये सतत काम करत राहिल्यामुळं आपलं शरीर पण चांगलं राहील. आणि मी आजच एकच वेळेस झोपले तर मला असं होत आहे बा. म्हणून मी म्हणलं चला माझ्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करते मी. म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला. आणि बघा आता सूर्य अस्ताला जात आहे, थोडाच वेळ आहे आता. तर असं वातावरण असं आहे की झाडझूड करायची टाईम झालेली, दिव्याला दिवे लावण्याची टाईम, स्वयंपाक करण्याची टाईम. आणि मी म्हणलं काहीतरी अजून चमचमीत करावं खायलासाठी पण चांगलं टेस्टी. तर बघा ना झोप असत होत आहे. मी म्हणलं काहीच खरं नाही बाबा, आता जर झोपलं तर काही खरं नाही म्हणलं. म्हणून गडबडीनं उठले आणि स्वयंपाकाच्या तयारीला घेतलं. म्हणलं स्वयंपाकही करा, झाडझूड करा, देवाला दिवे लावावं आणि बाकीचे कामं शिल्लक आहेत घरामध्ये खूप पडलेले. हे पहा मैत्रिणींनो, घरात आपल्याला कामं काय कमी असतात का? घरात खूप कामं आहेत. माझा महिला मेळावा होता बघा 8 दिवस. मला खूपच म्हणजे मी व्यस्त होते 8 दिवस सारखी. आणि 8 दिवस झाले व्यस्त होते. महिला मेळावा झाला काल, तो पण खूप छान झाला, सुंदर. आणि आता म्हणलं काय करावं की आता थोडीशी रिलॅक्स झाले होते. म्हणलं रिलॅक्स झालेली आहे तर थोडंसं झोपून घ्यावं. आजचा दिवस थोडं झोपावं.
पण मैत्रिणीनं थोडं झोपले का किती झोपले माहीत नाही, अर्धा एक तास तर झोपलेच असेल वाटते मला. एवढी म्हणजे एवढा जे थकवा आला आहे मला, सुस्ती आली ना, म्हणजे मी अर्धा एक तास झोपलेली होती आणि त्यामुळंच मला असं होत आहे. त्यामुळं तुम्ही काय करायचं माहीत आहे का, दुपारची झोप टाळायचीच बाई. काही म्हणा तुम्ही, दुपारची झोप टाळतच राहा तुम्ही, कारण दुपारची झोप टाळली तरच आपलं काहीतरी भलं आहे. असा थकवा बिकवा येणार नाही आपल्याला आणि आपले घरातले कामं पण होतील. बघा खूप कामं पडलेली आहेत हो, खूप कामं पडले आहेत. 8 दिवस थोडी व्यस्त असल्यामुळं ना घरातही कामं खूप पडलेले आहेत. घरातले कामं करावं म्हणलं, जाऊ दे म्हणलं जरासं झोपावं आणि झोपूनच गेली. माझ्या चॅनलवर माझ्या सख्या मैत्रिणी न, तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल माझं चॅनल तर माझ्या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका हो. सबस्क्रायबर करा. अशाच आपण काही गप्पा गोष्टी करत राहूत, असंच बघत राहूत व्हिडिओ. आणि तुम्हाला सांगते मी कसं आहे बघा, उन्हाळा आला, उन्हाळा म्हणजे ऊन खूप तपत आहे दुपारचं आणि ऊन तपत असल्यामुळं कसं असं म्हणजे वेगळंच वाटत आहे ना वातावरण पण. त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असंच गप्पा गोष्टी करू, व्हिडिओ नवीन नवीन बघत राहूत. मग मस्त आहात ना तुम्ही, पण छान राहा, मी पण छान राहते. नमस्कार.